महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शांतीनगर झोपडपट्टी धारकांचा एमआयडीसी कार्यालयासमोर बिऱ्हाड मोर्चा। झोपड्या तोडल्याचा आरोप, पुनर्वसन व न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन। नाशिक येथील शांतीनगर व रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील झोपडपट्टी धारकांनी त्यांच्या झोपड्या कोणती पूर्वसूचना न देता पावसाळ्याच्या तोंडावर तोडण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सातपूर कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्यकर्ते तथा आंदोलनकर्ते रवींद्र ताराबाई रामदास अहिरे यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की शांतीनगर व रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील काही रहिवाशांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक पात्र कुटुंब अद्यापही घरकुल योजनेपासून वंचित आहेत। संबंधित नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे असूनही त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीधारकांनी बिऱ्हाड आंदोलन सुरू केले आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेने केलेली कारवाई अमानवीय असून झोपडपट्टीधारकांवर अन्याय झाला असल्याचे मत झोपडपट्टीवासियांना व्यक्त केले आहे। झोपडपट्टीवासियांनी व्यक्त केले आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही, आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे प्रशांत खरात यांनी मत व्यक्त केले। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 2 जून 2026 रोजी पहाटे संबंधित परिसरातील झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली। त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली असून पावसाळ्याच्या काळात त्यांच्यासमोर निवारा आणि उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या कारवाई विरोधात 8 जून 2026 रोजी सातपूर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर कुटुंबियांसह तसेच पाळीव जनावरे घेऊन आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांनी पुनर्वसन, घरकुल योजनांमधील कथित अनियमितता आणि झोपडपट्टीधारकांच्या हक्कांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून पात्र नागरिकांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात आली। दरम्यान या आरोपांबाबत एमआयडीसी प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहीपर्यंत प्राप्त झाली नव्हती। जे कायदे व हक्क याचनेचे मिळत नाही ते संघर्षाने मिळवावे लागतात, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत। सदर वृत्त आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनावर आधारित आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, शीतल माळी, नाशिक। बरं, आज भाऊ आपण इथं उभे जमलो आहोत, नेमकं काय कारण आहे जमण्याचं मला सांगाल? सकाळच्या त्या झोपड्या तोडल्या कुठल्या? संविधानी कुठल्या? शांतीनगर या झोपडपट्टी इथं आमच्या झोपड्या होत्या ओके। आणि त्या बेकायदेशीर तोडल्या। शासनाचा कुठलाही आदेश नाही। आम्ही कोर्टात दावा दाखल केला होता का सदरने आमचं पुनर्वसन केल्याशिवाय म्हणा का आम्हाला स्थानिक ठिकाणी दिल्याशिवाय आमच्या झोपड्या तोडू नये। वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला शासनाकडे आणि कलेक्टर महोदयांकडे केला असेल, विभागीय अधिकाऱ्यांकडे केला असेल, मनपाकडे केला असेल। सर्वांचं उत्तर आलं का आम्ही औद्योगिक विकास महामंडळाला ती जागा हँडओव्हर केलेली आहे, तर तुम्ही औद्योगिक विकास महामंडळाला सगळंच चर्चा करा। आम्ही अनेक वेळा औद्योगिक विकास महामंडळाकडे चर्चा केली। त्यानंतर आम्ही एक आंदोलन लावलं नोव्हेंबर महिन्यात, तर ते अजूनही आमचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। त्यानंतर 10 एप्रिलला आम्ही आमरण उपोषण लावलं, तर 13 एप्रिलपर्यंत आमरण उपोषण चालू होतं। तर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी आम्हाला एक फसवणुकीचं फक्त तोंडी आश्वासन दिलं का तुमचं उर्वरित आम्ही वरती प्रस्ताव टाकू, तुमच्या झोपड्या तोडू नये, पण झोपड्या तोडणार नाही असं आम्हाला आव्हान दिलं मीटिंगमध्ये 19 तारखेला। ओके, 19 तारीख कुठली? पूर्ण महिना वगैरे सांगू शकता? मागच्या महिन्यातली 19 तारीख, 19/5/2026 दिवशी का बाबा आम्ही जोपर्यंत वरचा काही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या झोपडीला हात लावू, तुम्ही सुरक्षित आहात असं त्यांनी शब्द दिलेला होता तुम्हाला? त्यानंतर आम्हाला वरून अशी काही जाणीव झाली का बाबा पोलीस प्रशासन तिथं पहारा करतंय, चौकशी करतंय का झोपड्या अतिक्रम तोडण्यात। तर आम्ही 2 तारखेच्या म्हणजे आधी 1 तारखेलाच आम्ही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या निवासस्थानी जाऊन आलो। तिथं आपले श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी आमची फोनवरच चर्चा झाली। त्यांच्या निवासस्थानी आम्ही बाहेर होतो, तर ते म्हणे की आम्ही उद्योजक मंत्र्यांशी चर्चा केली तर तुमच्या झोपड्या आम्ही 4 महिने तरी थांबू, पावसाळा काढून देऊ।
आम्ही मुंबईहून मग रिटर्न आलो का बा आम्हाला काहीतरी भेटलो बा 4 महिने तरी आम्हाला समाधान पावसाळ्यात मिळालं एका प्रकारे. हो हे होईल. पण आलो तर इकडे बॅरिकेड वगैरे आणि पोलीस प्रशासनाने फौजफाटा लावून दिला आणि सकाळी 6 वाजेला आम्हाला बेघर करून टाकलं. तर हा सरकारचा आम्ही एक निषेध व्यक्त जाहीर करून निषेध आंदोलन व्यक्त. हे आंदोलन उभं केलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला गोरगरिबांना झोपड्यासाठी पर्यायी जागा देत नाही तर तिथं देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालूच मिळणार नाही. तोपर्यंत हे बिराड ज्यांना यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.